श्री स्वामी समर्थ मंडळी, आज आम्ही चाललो आहे आमच्या सड्यावरती लाकडं तोडण्यासाठी. तर मी तुम्हाला दाखवते आहे व्हिडिओतून, कारण पावसासाठी लाकडं लागतात. तर आज आमचा प्लॅन केलेला आहे आम्ही सड्यावर लाकडं तोडायचा. तर संपूर्ण व्हिडिओ बघा शेवटपर्यंत. मी पप्प्या वहिनी आम्ही तिघंजणं चालत जातो आहे आणि रुद्र, साई, दादा आणि पाऊ हे टेम्पोतून गेलेत. आम्हाला सांगितलं चालत या, ऊन खूप आहे. आत्ताच 9 वाजलेत, आत्ताच घाम निघालाय आमचा. जंगलातून जातोय, हे आमच्या घुमावत जायची वाट आहे. हे बघ बघ, करवंद वगैरे लागलीत नाही काय? होय, काजू बिजू. आम्ही फायनली टेम्पोत बसलेला आहे. इकडे रुद्र आहे, हा इकडे पल्लव ड्रायव्हर आमचा उतरलेले आहेत. फायनली मंडळी आम्ही आमच्या सड्यावरती येऊन पोहोचलो. बघा, हा टेम्पो रुद्र टेम्पोत बसलाय, त्याला जायचं आहे आता घरी, कंटाळा तो. इकडे पल्लव पाणी पितोय. आता आम्ही नाश्ता आलाय, तो नाश्ता करणार आणि मग कामाला सुरुवात. हा पप्पे आहे, थोडासा विचार करतोय. नाश्त्याला सुरुवात झाली, आधी नाश्ता करणार आणि मग कामाला सुरुवात. नाश्ता आमच्या वहिनी, नाश्ता कुठचा आहे? उपमा आहे. उपमा बघा, उपमा आहे मस्तपैकी. इकडं आमच्या सड्यावर रुद्र वाट बघतोय नाश्त्याची. रुद्र इकडे साई, इकडे आमचा ड्रायव्हर, टेम्पो ड्रायव्हर नाश्ता करतायत. या मंडळी नाश्ता करायला. नाश्ता आहे आमच्याकडे उपमा. एक चमचा एकच आहे, चम्मच नाही आहे, हातानेच खाऊया. पल्लव बघा, पल्लव मंडळी ला काय बोलतात नक्की कमेंट करून सांगा. चला, नाश्ता वगैरे झाला आहे आणि आता आम्ही चाललोय लाकडं तोडायला. हे आहे आमची सड्यावरची जागा, खूप लांब आहे घरापासून. ऊन खूप आहे. तिकडे पल्लव सुद्धा कोयतीगण आलाय तोडायला. आज थोडासा ऊन कमी आहे. इकडे रुद्राकडे काही तोडायला नाही, तर रुद्र थांबला आहे. बघा, रुद्र सुद्धा लाकडं तोडायला सुरुवात केले. साई, टोपी घाल. बघा, रुद्र आमचा तोडतोय. मंडई इकडे वहिनीने सुरुवात सुद्धा केली लाकडं तोडायला. तर चला तर मग मंडई पटपट लाकडं तोडूया आणि टेम्पोची भर करूया, कारण टेम्पो घेऊन आलोय लाकडं नेण्यासाठी. तर पटकन तोडून निघायचं आहे आता. आम्ही जी ही लाकडं तोडतोय हे कुडे आहेत, तर ते कुडे तोडायला चांगले आणि चुलीला पेटवायला सुद्धा मस्त सुकल्यावरती. तर इकडे खूप आहेत कुडे, तर ते आता आम्ही तोडून घेतोय. कुड्यांची झाडं तोडल्यामुळे आमच्या जागेमधली जागासुद्धा साफ होईल त्यानिमित्ताने, कारण खूप रान वाढत जातं ते. आम्हाला सुकी लाकडं आता कमीच मिळाली, कारण एप्रिलमध्ये येऊन घेऊन गेले होते लाकडं, त्याच्यामुळे सुकी लाकडं नाहीत आता. तर आता आम्ही ओली लाकडं तोडतोय, म्हणजे कुडे चांगले असतात, तर ते मी सुद्धा तोडते.
आणि हा दगडामध्ये लाकूड आहे ते मी तोडते. आणि इकडे पऊ आहे, तो सुद्धा लाकडं तोडायला थोडीशी मदत करतोय. आणि इकडे रुद्र आहे, वय लहान आहे पण मेहनत मोठी आहे त्याची. बाहेर बाहेर घरच्या बाहेर नाही म्हणा. मोड मोड आता पाय लावायचा, ताकद वाया खूपच. चला तर मग मंडळी, आमची लाकडं तोडून झाली आणि आम्ही आता तो टेम्पो वगैरे भरला. जास्त नाही मिळाली, पूर्ण टेम्पो भरलाय नाही, पण ठीक आहे. आणि एक लाकडू राहिलं होतं तर वहिनी म्हणते मी घेते डोक्यावरून. तर चला तर मग निघूया. ऊन भरपूर आहे. रुद्र चकली खातोय, चकली आणलेली होती. मंडई दादा टेम्पो घेऊन पुढे गेला आणि आम्ही इथे करवंद दिसली म्हणून आम्ही इथे थांबलो. तर म्हटलेलं करवंद काढूया. करवंद बघितल्यावर पूर्वीचे दिवस आठवले, कारण आम्ही लहान असताना सड्यावरती टोपली वगैरे घेऊन करवंद काढायला यायचो. करवंद काट्यातून जपून जपून तोडायची मजा काही वेगळीच असते मंडई. अजून बऱ्यापैकी करवंद पिकलेत नाहीत, थोडी पिकायची बाकी आहेत, अजून हिरवीच आहेत. मंडई कोकणामध्ये आल्यानंतर करवंद, काजू, आंबे, फणस असे वेगवेगळ्या प्रकारची फळं खायला भेटतात. तर नक्की कोकणामध्ये येऊन भेट द्या. कोकणाची माती आणि कोकणाची चव वेगळीच असते. करवंद काढून झालेत आमचे आणि आता वाजलेत सुद्धा 12:30. तर आता मी व्हिडिओ थांबवते. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि आपलं कोकण यूट्यूब चॅनलला सबस्क्राईबर करायला विसरू नका.